नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळ सकाळ बघा 9 वाजले ते आता तरी चाललोय आम्ही. मला सलाईन लावावं लागते. सकाळ सकाळ पण जरा फिरलेवणी होत होतं आणि काल काय झालं, चक्कर येऊन पडल्यामुळं आज दाजींले मानाव घेतलं आणि आज घेऊन चालले तर या. काय मी आजारी असून तुलाच न्यायची बारी आहे. तुम्हाला वाटतं हो आम्ही मुद्दाम करते? मुद्दाम कोण करत नसतं. मुद्दामचा विषय नाही, पण माझी तब्येत नाही बरोबर. कालच्यानं सर्दी, खोकला, थंड, ताप जाम झालो एकदम. काल पोरीन मोबाईल पाण्यातच टाकला. अजून त्या काय तर खोड्या करायच्या असते त्या. तिला पण आणलंय संग. चाललोया आता. कुठं चाललोय, कशासाठी चाललोय, तिथं गेल्यावर काय होतंय अजून एवढी कल्पना मला पण नाही बरं का. आता एवढ्या व्हिडिओसाठी मी एवढी उभा आहे तरी असं वाटतं की चटकीनं खाली बसावं. असं उभं राहिलं की नको नको असं वाटतं या. आता आपण कुठं आहे हो? बाळवणीच्या आसपास. बाळवणीमध्ये आहे आम्ही. टप्प्यावर आहे, टप्प्यावर हायवेला. बाळवणीच्या पुढे टप्पा ही काही माग ब्रिज आहे त्याच्यावरनं गाड्या आहेत ती चालली. त्या आम्ही खालच्या साईडला आहे. आता जायचं नको वाटायला लागले बरं का मला सुद्धा. अगं तुझ्यापेक्षा मला गाडी चालवू वाटत नाही, माहिती आहे. सगळं अंग चेचल येऊन दुखतंय, डोळ्यातनं पाणी हे यायला लागलंय, सर्दी तर लय झाली, डोकं ही सगळं दुखतंय. वातावरण बाहेर सकाळी तर उठल्या वातावरण पावसाचं. तायला सर्दी झाली आमच्या. सर्दी, खोकला सगळीच आजार आहे. कोणी काय केलंय का काय झालं? कोणी काय करायचं तसं नसतं हो. वातावरण तसं आहे. काल पावसात काय भिजली. सारखा रोज उठून दवाखाना आहे म्हणजे काय हे आहे? हे ह्यांची मला हीच पटत नाही. दवाखाना करायचा म्हणजे आता अरे काय लागले एक माणूस. जणाला आहे म्हणल्यावर ठीक आहे. अचानक माणूस आजारी पडतं काय? ह्याच्या आजवर काय पावसात भिजलं नाही काय कोण? हा, लहान लेकरू आहे, पाण्यात खेळणार, पावसात जाणार, मग पण आजारी मी पडलं. आजारी पडलो का परत रात्रीच पडली की पोरगी आजारी. तिला पण थंड, ताप, सर्दी झाली. कसं काय अचानक होतंय काय सगळं? हा, हाय आता वातावरण तसं आहे म्हणल्यावर होत असतंय. ह्यांना हीच एवढंच कळत नाही. कुणी काय तर केलं, आजारपणाला कोण काय करू शकत नाही. अशा टायमाला कसं आहे माहिती आहे का, काय नशिबानं सांगायची गरज नाही. तसलंच होता. ही काही एक जण आजारी पडलं म्हणायची भानगड नाही. बरं रोज दवाखाना आहे, तुला फरक पड नाही, काय भानगड आहे? रक्त पण कमी आहे. रक्त कमी असलं म्हणून एवढं होत नसतं आधी, माहित आहे. मग कुणी काय करणं त्याच्यावरही मला त्रास होतोय असं तुमचं म्हणणं आहे का? 100% एवढं घरबार नक्ट पोर देखील, बारकी पोरगी देखील आजारी पडत असलं तर काय म्हणायचं आहे? तिचा बघ अवतार कसा झालाय. कापड नवीन घालून देखील कशी दिसती बघ. कशी दिसती म्हणजे तिला पण ही झाले हो का? शिका देत या. तिला पण सर्दी झाली या. माझं केलं की तिला पण दवाखाना करायचा आहे. दाजींला पण दवाखान्यात न्यायचं आहे. काय नाही, नुसतं दुखण्यानं म्हणून वर येणं म्हणल्याने झालंय. एवढं आजारी काय पडते तर ती. ऍडजस्ट करून काय का करून दवाखान्यात ही यावं लागतंय. दवाखाना तुझ्यासाठी यायचंय, नाही तर मी तर झोपलो असतो खालवर घालून. हीच तू माणसं मला पटत नाही. कालच्या धरणं समजावून सांगते या. अंगाव दुखणं काढू नका तरी ऐकत नाही. तर अंगाव दुखणं काढलं ना काय होतं माहित आहे का, परत त्याला जास्त त्रास होतो त्याजवळ. काय नाही त्रास होत काय आता कमी होतोय म्हणून परत व्हायचंय काय अजून? ऐकत तर काय सुद्धा नाही. तर सगळं स्वतःच खरं ताई, आणि दुसऱ्याला थोड्या दोष करून द्यायचा, गाडी होईल चालू. परत त्याला म्हणायचं अजून मुदामच करते नीच करते. अहो कुठंतरी माणसाचा चेहरा ती सांगत असतो बघ. मला पण त्रास होतो नाही असं नाही. बरं आता एक जीवाची पण नाही, मी 2 जीवाची आहे. त्यामुळं जे काय असेल ते रक्ताचं प्रमाण मला पण लागतंय, माझ्या बाळाला पण लागतंय. मी काय खाल्लं की त्याला पण जातं या. सगळं मला तर येत नाही. मग जादा खायचं, कमी खायचं नाही. नुसतं जादा खायचं बोलायला काय व ना. अशा वाटत पडलं अवस्थेत तरी अजून खायचं थोडं जादा. अशा अवस्थेत कोरभर भाकरीची भूक राखूनच जेवायचं असतं.
तुम्हाला ही बायांचं काय माहित असतं का हा? अजून हालचाल केली पाहिजे, हालचाल झाली पाहिजे. आणि नुसतं जेवण करून पोट पॅक करून काय उपयोग आहे? मग हालचाल करायची, व्यायाम केला तर पचतं खाल्लेलं. कशाचा व्यायाम आता काय करायचं? काय नाही जायचं शर्टांना काय तर आणून टाकायचं, इकडं तिकडं करायचं. झोपून काय हे होतं का? झोपल्यावर तर जादा होतं. मला काल झोपल्यामुळं तर लय झालं, काय होतं आलं माहिती आहे. आता तर वारं लागलंय, सर्दीचं प्रमाण भरपूर झालंय, ताप आलाय, डोकं तर नुसतं डोळं उघडं वाटत नाही, डोळ्यातनं पाणी यायला लागलं एवढं. म्हणजे बेकार सर्दीनं condition आहे. तापानं तसं होतच असतं व डोळ्याला पाणी येणं. तोंड कडावट झार झालंय, काय नाही, बेकार कंडिशन आहे. स्वतःवर वेळ आल्यावर कसं वाटतंय? हा? मला काय नाही, तुला सलाईन लावतो, मला काय लावत नाही. मी नुसत्या गोळ्या घेणार आहे मेडिकलमधनं. काय नाही मेडिकल मधून काय नाही ही करायचं, बघायचं दवाखान्यात काय तर काय लय नाही, थोडंफार घेतील का आता, इलाज नाही. पैशाकडे बघून नाही ताईला दवाखान्यात दाखवायची आहे, कारण की ती आजारी पडल्यावर लवकर नीट होत नसते. ताई वे तुम्हा दोघीलाच दाखव, माझ्या राहू द्या. आहे ना ताई? आम्हाला नीट करा, तुम्ही दुखण्यात राहावा, है ना? जायचं ताई, आज तुला इंजेक्शन करू नका. इंजेक्शन म्हणलं की नको वाटतंय तिला. नाही पण ताईला अजूनपर्यंत तर डोसच्या व्यतिरिक्त एक इंजेक्शन नाही. बहुतेक लहान मुलांना देतच नाही ती काही इंजेक्शन, काय असेल ती गोळ्या. सर्दी. 5 वर्षाची झाली ना. 5 वर्षात तरी कुठं जन्मलं होतं तेव्हा मांडी डोस देतो, कसली मांडी झालती, अशी सजून बम झालती, आहे ना ताई? ती लय पहिलं बारक्यापणी पाय देखील उचलत नव्हता, तेव्हा रडायचं. ती केवळ 6 महिन्याची होती व त्यामुळे ती तसं झालं. हात लावला का रडाय? हात लावला की रडायची, हेवी डोस असते तर. चला जाऊया दवाखान्यात, टायमिंग झालंय. इथं परत तिथं गर्दी. नाही, अजून दवाखान्याला प्रवास भरपूर लांब. श्रीपूरला जायचं आहे, तिथं परत सल्ला घेऊन अजून महागारी यायचं आहे. लय कुटाणा हाय, नको वाटतंय जाय सुद्धा, पण गेल्याशिवाय तर गती नाही. गाडीवर प्रवास करणं शक्यच नाही, पण जाऊया. अजून परत पावसाचं वातावरण होतंय, पावसाचं काय नाही, 2 दिवस चिरचिर चिरचिर चालू आहे. काय कामधंदा नाही न काय नाही. तर कामधंदा काय करता पावसात? आता तेवढं शर्टांना काय म्हण, किंवा रानातलं आपलं काय तर होईल, पण ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं तर त्याचं पुढं चालू आहे पेरणी ही, आणि आपल्या तर ही नाही आता कुठलं झाल्याशिवाय. आणि पावसामुळं काय ट्रॅक्टर चालतेच काय. चला चला मग राहू दे, ती आता पावसाचं वातावरण झालं तर झालं, जाताना आपण- अजून आपल्याला भिजत जावं लागेल. जेवढं होता होईल तेवढा दवाखाना उरकून पडदेस ना घर गाठायचं. बघू, तुला सोडून जायचं का घेऊन जायचं? नाव आला तर तुम्ही जावा तिकडं, माझी मी जातो घरला. चला.